एक ब्रेकिंग न्यूज समोर येते जरांगेंसंदर्भातली। अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू आहे असं जरांगे म्हणालेत। तर भुजबळ आणि परळीच्या गँगनं पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट घातलाय असाही आरोप जरांगेंनी केलाय। अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय। नसता परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं। परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं। पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं परळीचं घराणं मोठं झालं। ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना। कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला। आता ह्या अलिबाबानं अजित पवारनी मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी 2-3 जणांनी मिळून आता आतून सुरू केला आहे। आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून म्हणणं आहे हे छगन भुजबळनी सांगितलं जाऊन त्यांना की आमची सुद्धा तुमच्यासारखीच दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती बुवा। एक दिवस देवेंद्र फडणवीस आता हिरलंय खरं आहे बरं का, पण आता ही लोकात चर्चा आहे मला माहीत। एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची बॅग ओढीत होता, त्या फडणवीसच्या हाताखाली आता आम्हाला आमची ही दशा। मग ओबीसीनं आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता, म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला अशी लोकात चर्चा आहे। पण यांना माहीतच नाही तू आत्तापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबाच्या डोक्यात दगड घातला झोपीत, तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झोपीत, तो अजितदादाच्या डोक्यात घातला, आता फडणवीस साहेबाच्या घालणार। पण ते देवेंद्र फडणवीस त्यो इतके लांब खोटा घालीन ना तर खोटाच उपसायचा नाही तुला। ज्या शिवसेना प्रमुखांनी तुला मोठं केलं त्यांचं उद्ध्वस्त करून टाकलं सगळं कुटुंब पक्ष, आणि ज्या माणूस देव समान होता शिवसेना प्रमुख त्या माणसाला तू जेलात घातलं। आता अजित पवारचं आणि फडणवीस साहेबांचा गेम लावायला लागलास आणि मला आणखीन तुम्हाला अज्ञान समजतो म्हणल्यावर तू आहे बुद्धीची मला आता क्यू यायला लागली आणि तू किती गेलेलं आहे याच्यावर ध्यानात यायला लागलं। झालं ना 2 महिने तुला हागायला बाथरूम सुद्धा सापडा नाही इतका पळायला लागला। एका जी आर काढला तर एका जी आरमुळं तो काय फजिती तू हो डोकं चाला ना तर 70 ते 80 लोक तयार केले ओबीसीचे नेते, ज्यांना महायुतीनं मोठं केलं त्यांचे सुद्धा कानं भरले। तो विरोधातल्या लोकांचे कानं भरले। तो अज्ञान कव्हर समजतो बरं। मी अज्ञानाची आडाणी आहे काय करतो आता, जाऊ येतो माझ्या शाळा। दुसरा असं म्हणाले की तो मराठ्यांचा नेता कसला, लीडर तर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार हे आहेत, अशोक चव्हाण। आणि मी कधी नेता म्हणलं मला स्वतःला? मी आजही मीडियाच्या बांधवाला हमेशा सांगतो आणि मीडियाच्या बांधव सुद्धा इमानदारीने मराठा आंदोलकच लावतो। आपण मराठा आंदोलक आहे, गरीबाचा पोरग आहे, आपण नेता नाहीच आहे। नेत्याची हाव तुला आहे, तुला कळत नाही आहे बरं का छगन भुजबळ। तू जितका तुला ओबीसी समाज मानत होता, तू ओबीसी समाज तोडला तुझ्यापासून हे तो लक्षात आणखीन पण आहे ना। त्याचं कारण आहे तुला एकच हवे, सत्ता आणि सत्तेतून पैसा, आणि ओबीसीचा उपयोग फक्त तुझ्या घराण्यासाठी करायचा हे ओबीसीला शुद्ध कळालेलं आहे। ते आणखी असं म्हणाले हा कुठला नेता आहे त्या ठिकाणचे वाळू चोर दारूचा धंदा करणारे त्यांचा तो नेता। तो यापेक्षा बरे आहेत ना ते। तू जेलात जाऊन आला, तू जेलात जाऊन आला ना, तो बोलाव का असे शब्द? अय अलिबाबा, अय जागा वय तू बधीर झाला यात, हे वय चांगलं नाही। एखाद्या 2 शिरा जर लीक झाल्या ना कुंकुना हाकशीन हागायची जागा सोडून। तू जेलात जाऊन आला ना भाऊ, तो लोकाला सांगाव का वाळू दारू काय अमक तमक? तू जेलात जाऊन आला, तू तरी स्वच्छ पाहिजे चारित्र्याचा। तू हे सगळं बरबडलंय। अरे तुला एवढं सुद्धा कळत नाही यार अलिबाबा। तू माघारी आला तेव्हा तुला खायला भाकर नव्हती। तू आज सांगितलं ना
पुन्हा ध्यानात आणून देतो.